पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घे हात उडव आणि भिंतीवर लाव. सारंग, आता तू हात लाव. खाली शुभ आणि लाभ लिहा दोघांनी. हे झालं. आता आता लक्ष्मीची पावलं उमटवायचा विधी करूया. चला. अरे सारंग, तिकडे काय बघत उभा राहिलास? घे काय? ही तांदळाची वाटी घे आणि अक्षता टाकत चल. हा, पावलावर अक्षता टाकायचे. हो. ये सुनबाई ये. या घरात लक्ष्मीच्या पावलानं ये. आले सासूबाई. ये सुनबाई, या घरात हिऱ्या माणक्याच्या रूपाने ये. ये सुनबाई ये. या घरात सोन्या रूपाच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात धनधान्याच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात सुख समृद्धीच्या पावलांनी ये. आले सासूबाई.
म्हातारीला वेड लागलाय. ये सुनबाई ये. या घरात भरभराटीच्या पावलांनी ये. आले सासूबाई. चला या पुढे. होय या देवीचं दर्शन नाही त्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. देवाटी पुढे ये. भाऊ ह्यो कपडा आहे ना पावलाचा तो व्यवस्थित उचलून गुंडाळून ठेव. ठीक आहे, काळजीच करू नको आई, मी सगळं व्यवस्थित करून ठेवतो. नशीब पूजा करायला नाही सांगितली त्याची. चला. आर्या अगं काय करायचं ठरवलंयस तू? काही कळेल का? त्यांचे दागिने त्यांना परत करायचेत ना. आर्या अगं झाला तेवढा त्रास कमी आहे का? त्रास झालाच पाहिजे. आता फक्त त्रासच झाला पाहिजे. त्रास झाला तर चीड येईल आणि चीड आली तर पेटून उठतील आणि पेटून उठल्याशिवाय चटके बसणार नाही. आर्या हे बघ, तू तिथे जाणार. हे बघा, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा ओ प्लीज. मला आत्ताच्या आत्ता त्या नगरकरांच्या घरी नेऊन सोडा. हात जोडून दर्शन घ्यायची वेळ आहे. देवीचं दर्शन घेऊया. पोरानो देवीच्या पायाशी धान्य अर्पण करा. घे सारंग तिच्या हाताला हात लाव. आता देवीचं हात जोडून आशीर्वाद घ्या. आई राजा उदा लेकरांना तुझा आशीर्वाद दे. आई तू ही साथ आहे म्हणून हे सगळं शक्य होते. मला मदत केलेल्या प्रत्येक माणसासोबत तू धावून येत होतीस. भाव प्रेम मावं लग्न वाचवण्यासाठी तूच मला इथपर्यंत आणून सोडलंस. ते पण सन्मानानं. तू पाठीशी उभी राहिली म्हणून अशक्य होतं ते तू घडवून आणलंस. आणि मी छोट्या मालकांची बायको झाले ते फक्त तू या आशीर्वादामुळंच. आता महत्वाचा आणि मजेशीर असा विधी राहिलाय. काय गाजी? हा तुला सांगितलं होतं ना आरसा तयार करून ठेव. हो आरसा तयार आहे, मी घेऊन येते. आनंद आता माझ्या चंद्रासारख्या सुनेचा सुनमुख बघायचा कार्यक्रम आहे. अगं गायत्री आरसा आणतीस ना? अगं ये की लवकर. हो आलो आलो. हे वैजंती अगं खुर्चीवर बस. बस बस. सुनबाई आपण मांडीवर बसा. हो नाही 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 अशी परंपरा आहे. ये पण आज हा सासूबाईच्या मांडीवर बसायचं. ये ये या. हे दाखव गारसा.
कशा छान दिसतायत ना एकदम सासू सुना. वैजंती बघ बघ जरा आरशात. सून आहे की नाही तुझ्यासारखीच खमकी, चोख संसार करणारी, संकटापुढं कधी हार न मानणारी, हसतमुख, सर्वांना जीव लावणारी, दगडालाही माया लावून तिच्यात सुंदर मूर्ती घडवणारी अशी तुझी सून हाय बघ. सुनमुख पाहताय? वेळेवरच आले म्हणायचे. नाही म्हणजे एक तरी महत्वाचा विधी हाती लागला तर ते बरं झालं. कॉंग्रॅट्स. मुक्ता, सारंग, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. काय झालं? तुम्ही माझ्याकडे असे का पाहताय? एक मिनिट. मी इथे भांडायला किंवा तुमच्या लग्नात घुसून राडा वगैरे असं करायला आलेली नाही. आणि प्लीज माझी तशी इमेजही बनवू नका. तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं ते विसरले नाहीये मी. हा, पण त्याचा राग वगैरे काही नाही आहे माझ्या मनात आता. खरं तर तुम्ही माझ्यासोबत जे केलंत ना, योग्यच केलं. नाही म्हणजे त्या रागाने वगैरे मी इथे आले असं काही नाही. मला राहवलं नाही. खूप पश्चाताप होत होता म्हणून मी इथे आले. अरे अगं, खरंच चांगली मुलगी आहेस तू. मग सगळ्यांकडनं काही ना काही चुका झाल्यात तुझ्या बाबतीत. माफ करशील आम्हाला सगळ्यांना? अहो नाही मोठी आई, तुम्ही कशाला माफी मागताय? मुळात तुमचं काही चुकलंच नाही. मूर्खपणा केला. अरे खरंच किती समंजस आहे सगळं तू. मग नाही ह्या घाई गडबडीत तुला बोलवणं करायचं राहूनच गेलं तरी स्वतःहून आलीस तू आज. तुम्ही चांगल्या मनाने आलात हे एक बरं केलं. आता माझ्या मनात पण तुमच्याशी काहीच राग नाही राहिला. थँक्स मुक्ता, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस ग. तुझ्यासाठी भेट. हो नाही, मी हे असं तुमच्याकडून नाही घेऊ शकत. अगं नाही म्हणू नकोस प्लीज. आम्हा निंबाळकर कुटुंबाकडून एक छोटीशी भेट आहे. माझ्या आईबाबांनीच पाठवले. ठीक आहे. आशा इकडे जरा.
मोठे आई, तुम्हाला आवडला ना? हो. आजी, तुम्हाला आवडला ना? वय वय आवडलं. हिला लग्नासाठी दिलेले दागिने ही इथे का घेऊन आली? आर्या, चुकीचं काही करू नकोस. दादा, कसं आहे? छान आहे ना? अहो, नका मनात अडी धरू आता. केवढं दाखवते दागिने तर पहा तरी. मुक्ताच्या अंगावर छान दिसेल ना? तुमच्या अंगावरही छानच दिसेल. शब्द मोडला म्हणून साडी नेसणार होतात ना, त्याबरोबर हेही घाला. आर्याताई, तुम्ही एवढी छान भेट आणलीत, तुम्हीच हातात घालून द्या. हो हो, थांब, मीच घालते हा तुझ्या हातात. त्या बांगड्या मुक्ताच्या हातातच राहू द्या. त्या तुम्हाला सतत तुमच्या पराभवाची जाणीव करून देत राहतील. आणि तसंही त्या मुक्ताला सून म्हणून पाहताना तुम्हाला सतत ती जाणीव होतच राहील. बरं चला, मी निघते. मुक्ता, सारंग, तुम्ही दोघे सुखाचा संसार करा. मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं असेल. मी आधीसारखं माझं घर समजून येऊ शकते ना? सारंग, आय नो मी तुला माझा पती म्हणून गमावून बसले, पण मला तुला माझा मित्र म्हणून गमवायचं नाहीये रे. हे बघ आर्या, आपण चांगले मित्र होतो आणि यापुढेही राहूच. आणि हे बघ, आपल्यातला जो काही बॉन्ड आहे, आपली जी काही मैत्री आहे ना, ती मला सुद्धा गमवायची नाहीच आहे ग. पण कसं आहे की जे काही घडलंय ना, त्यामुळे मला आपल्यातली ही मैत्री अगं शक्य वाटत नाहीये. म्हणजे आय मीन, तू परत आमच्या घरी वगैरे, ते अगं सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड असेल. असे हे बघ आर्या, तू आमच्या घरी येत जा. या घराला तुमची आधीपासून ओळख आहे. तुम्ही येत जा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येत जा.